कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. भाई आमच्या लाईफ मी सांगतो तुझा लुक वगैरे डायरेक्ट लुकच दाखवायला लागली आहे. पहिले सांग ते आपण काय करतोय. जास्त आवडला माझा लुक, जरा दाखव दूर. थांब ना, आणि मला क्रेडिट पण पाहिजे लास्टला. मी जेव्हा सांगेल ना पूर्ण तेव्हा मला क्रेडिट पण पाहिजे. ठीक आहे. तर बेसिकली गाईज आमच्या लाईफ मध्ये जरा अनएक्सपेक्टेड आणि अनप्लॅन गोष्टी होत आहे, पण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे आणि एकदम बढिया होत आहे. तुम्हाला ते कोकण ट्रिप वरनं कळालंच असणार. पण आज सुद्धा एक अनप्लॅन आणि अनएक्सपेक्टेड गोष्ट होणार आहे गाईज, जी तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणार. त्याआधी तुम्ही रूमचा पसारा बघून घ्या. हे सगळ्यांच्या घरी असते, आमच्या घरी पण कॉमन असते, तुमच्याकडे पण असते. तर आम्ही सगळी तयारी करतो आणि त्या तयारीचा आणि या पसाराचा फळ जो आहे तो हा आहे. Oh my God. बघा किती क्यूट दिसत आहे. एक नंबर दिसतोय शो. छान दिसतंय. येस. आणि हा माझा मला मी जास्ती पसारा करत नाही, तर मग माझं फळ पण थोडं छोटं असते. ही जास्ती पसारा करते. हिचं फळ. ऑल द आउटफिट इज सजेस्टेड बाय चेतन. तर हा फुल आउटफिट चेतनने मला सजेस्ट केलेला आहे आणि तू असं घाल वगैरे म्हणून. तर येस, राईट फ्रॉम बिंदी गाईज. ओके, राईट फ्रॉम हातामध्ये काय घालायचं, वॉच कुठली घालायची, काय कसं कॉम्बिनेशन असणार आहे सगळं. इयर रिंग्स. येस. तर आय एम द सॉर्टेड. येस. तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला लुक मी दिलेला, म्हणजे मी सांगितलेला कसा वाटला. ठीक आहे. तर चला आता आपण निघूया. आणि आम्ही कुठे जातोय? नाही आता सांगायचं ते मला, कारण की त्याच्यावर मला हे पण सांगायचं आहे. तर गाईज येस, आम्ही आता चाललोय वानखेडे स्टेडियम मध्ये मॅच बघायला, IPL ची, मुंबई वर्सेस पंजाब. तुम्हाला माहितीये की मला किती जास्त क्रिकेट आवडते बघायला, आणि ही आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे गाईज लाईव्ह क्रिकेट मॅच बघायची, आणि ते पण फक्त प्लम मुळे. येस, थँक्स टू प्लम. आम्हाला या ब्रँड, आम्हाला हा ऍक्च्युअली ब्रँड खूप जास्ती आवडते, आणि फायनली आम्हाला त्यांच्यासोबत पण काम करायला मिळालेलं आहे. तर वी आर रेडी प्लम फॉर मॅच मुंबई इंडियन्स. येस. आता आम्ही लास्ट टाइम पण IPL बघायला गेलो होतो, तेव्हा मुंबई वर्सेस CSK होती. आता तुला कसं वाटतं की आता तुला तेवढीच एक्साइटमेंट आहे की तुला? तेवढीच आहे भाई एक्साइटमेंट, ऑब्व्हियसली तेवढीच आहे. नाही, मला असं वाटलं की तुला CSK जास्ती आवडते. CSK जास्त आवडते, पण मुंबई पण आवडते. मला दोन टीम आवडतात. जेव्हा CSK वर्सेस मुंबई असते तेव्हा शिवानी CSK ला सपोर्ट करते आणि मी मुंबईला. पण जेव्हा मुंबई वर्सेस समवर अदर्स असते, बहुतेक मला फक्त धोनी आवडतो म्हणून मला CSK मला आवडते, बट मला मुंबई इंडियन्स टीम पण खूप आवडते. येस. ऍक्च्युली मी एवढी बिग फॅन नाही आहे चेतनची एवढी. तर येस, चेतनची एवढी बिग फॅन नाही. चेतन एवढी क्रिकेटची बिग फॅन नाही आहे, बट येस मला दोन टीम आवडतात. म्हणजे माझी फॅन आहे गाईस, माझी फॅन आहे. येस. आणि स्टेडियम मध्ये जाऊन मी हिच्यासोबत रॅपिड फायर पण करणार आहे, तर तुम्ही पण ते रॅपिड फायर नक्की बघा. हिला मी क्वेश्चन सांगितलेलं नाही, हिला माहिती पण नाही, म्हणून तुम्ही रिएक्शन बघू शकता. हिच्यासोबत मी IPL आणि टीम इंडिया बद्दल, क्रिकेट बद्दल खूप सारा रॅपिड फायर क्वेश्चन असणार आहे, तर मजा येणार आहे गाईस. चला, आता आम्हाला झालेलं लेट, आम्हाला निघायचं लवकर, पण परत लेट झालेलं आहे. आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट आता भेटू तिकडे. तर गाईज आम्ही आलोय आमच्या माझ्या फेवरेट कॅरेक्टरला भेटायला. शरयू इज हिअर वन्स अगेन. तू आमच्या ब्लॉग मध्ये जास्ती येते म्हटलं. हा, तू जास्ती येते आमच्या ब्लॉग मध्ये. घ्यायसाठी डायरेक्ट ब्लॉग मध्ये घ्यायसाठी मुंबई येत आहे. अल्टरनेट ब्लॉग मध्ये बघ ना. आणि शरूने आम्हाला दिलेले आहे गाईज तिकीट. स्पॉन्सर्ड बाय प्लम. स्पॉन्सर्ड बाय प्लम आणि केअर्ड बाय शरयू गुल्हाने. येस. तर गाईस फायनली दिसतंय तुम्हाला, आणि बेस्ट आहे, बेस्ट गरवारे. तुमचं काहीतरी असणार आहे म्हणून काय मला नोटिफिकेशन आलेलं की पोर्टर वरून काहीतरी येते. मी जाऊन बघितलं तर ते प्लमचं होतं. मी म्हटलं नक्की तुमचंच काहीतरी असणार आहे, तर मी म्हटलं सोडून दिलं. घरी आल्यावर यांना पाठवलं. आणि हे बघून मग तुला कसं वाटलं शरयू? मला खूप वाईट वाटलं. वाईट की 2च आल्यात. कमीत कमी 3 यायला पाहिजे होत्या. गाईज कमीत कमी 3 पाठवत जा. कमीत कमी 3, मिनिमम 3 रिक्वायरमेंट मिनिमम 3 आहे आता. मला असं वाटतं की हिला आपण कॅन्सल करू शकतो ना. हिला तसं आपल्याला, हिला तसं काय कळत नाही पण नाही कळत तिला. मॅच मध्ये इंटरेस्ट पण नाही. पण बघा ना, तयारी बघा किती केलेली आहे. क्यूट दिसते ना तयारी. सगळं मी सांगितलं. इंटरेस्ट तर आहे नाही. आहे मला मॅच मध्ये इंटरेस्ट. तर शरयू, एक तुझी एक माझी. तुला कुठला नंबर आवडतोय? मी दिल रे कुर्बानी. जा तू, जगून आहे, गाडी घेऊन जा तूच. तुम्हीच कुर्बानी देऊ शकता. बरं, मला भेळ खायची आहे. हा, सांग ना. आम्हाला थोडंफार इडली वगैरे खायची. मला थोडं असं वडा तेलकट नाही खायचं यार. कुठे खायचं? माझ्यासाठी भेळ घेऊन ये. सगळीकडे वेगळं. हे जिजू आपके निघाल बाहेर, गाडीच्या बाहेर. चल काढ रे. आपके काय म्हणतात? राबू जा. काय असतं?
बायको ज्यादा बोल रही है मेरी. रियासत काय असतं तो शब्द कोणताय? मला नाही माहिती, मला नाही माहिती बाई, तुला कोणता शब्द म्हणायचा आहे? राजनीतीत हे काय होतंय? राजनीती व्हॉट इज दिस? अशी बाय. हिंमत कशी होते कोणाला असं बोलायची मला? तर राजू अगं वडापाव इथे भेटतो. चलो गाईज, आम्ही थोडाफार खातो, तुम्हाला दाखवू की आम्ही काय खातो. तर गाईज शरूकडे आलं तर आमचा हे मॅन्डेटरी आहे, समोसा आणि एवढे सगळे वडा. कारण की इथे हा स्टॉल लागतो, खूप भारी असते. म्हणजे जर हे जंक फूड आहे तरी भाई एक दिवस काही नाही होत. तर आता सगळ्यांसाठी पार्सल घेतलं आहे शर्यूनी. वडा 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 काय वडा खाशील का तू? भे समोसा. यार गाईज, मला एक प्रश्न होता शर्यू, जे अनहेल्दी गोष्टी असतात त्या टेस्टी असतात. त्या का टेस्टी असतात भाई? खूप टेस्टी असतात. या जगामध्ये आपण हेल्दी गोष्टी टेस्टी का नाही करू शकत? खूप टेस्टी असतात. बघा गाईज, बघा टमाटर बघा. ठीक आहे, हे सगळं इतकं मस्त आहे. लेट मी ट्राय. भाई यांचं आम्ही इंट्रोडक्शन देतो. शर्यूची पहिली रूममेट. नाही, तू कधीच नसेल आले ना ब्लॉग मध्ये? एक वेळा आली का? अच्छा. शर्यूची रूममेट जिथं आता लग्न झालेलं आहे आणि ती आता नवऱ्यासोबत राहते. पहिले एकटीच होती. पहिले शरीर सोबत राहत होती. पहिले शर्यू सोबत राहायची, आता शर्यूला एकटं पाडलंय तिने. नवऱ्यासोबत राहते. आता नवऱ्याचं. भाई आम्ही 7 वाजले आणि आताही गाडीवरचा टॉस मिस झालेला आहे. हा, 7:30 नाही 7 वाजले. 7:30ला पोहोचणार आहे आपण. तर टॉस तर मिस झालाय. टॉस आता आम्ही फोनवरच बघितलाय. भाई मुंबईचं ट्रॅफिक काय भाई, तिथे 20 मिनिटापासून थांबून आहे याच रोडवर. हे बघा एवढंच लाल आहे, पण याला पार करायला भाई 4 किलोमीटरला 40 मिनिट. लिटरली 1.7 किलोमीटर मला वाटते 25 मिनिटं लागले ट्रॅव्हल करायला भाई. आणि आता 7:32 दाखवत आहे. शिवानीला हा ठीक आहे, बघून घे शिवानी. रील टाकत आहे गाईस, काय करू, मला सगळं असं तर डोकं दुखत आहे. ए आपण इथेच लावली होती चेतन पार्किंग लास्ट टाइम. हे बघ इथे नाही. सगळं पार्किंग. हो भाई, इथेच लावली होती आपण पार्किंग. अरे हे नव्हता ते, नाही हे असंच नव्हतं. काहीतरी चौक होता आणि हा चौकाच्या तर चौक ते मधोमध लावली हे होती. होतं भाई. आम्ही आता विचार केला की आम्ही गाडी जिथे भेटेल तिथे पार्क करून टाकू व्यवस्थित जागेवर आणि वॉक करू भाई. आता 2.3 किलोमीटर बाकी आहे, पण वॉक करावं लागेल कारण की आता गाडीने 7:30 दाखवला टाइम. तर भाई आम्हाला पार्किंग फायनली भेटली आहे. आणि त्या पार्किंग वाल्याने किती पैसे घेतले असेल तुम्ही गेस करा, आमच्याकडून? फक्त गेस करा. गेस करा. तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करा, पहिले कमेंट मध्ये गेस करा की किती घेतले असेल. ठीक आहे भाई, इथनं ते जे स्टेडियम आहे ना ते 1.5 किलोमीटर बाकी आहे बाय द वे, दिसत आहे ना. 1.5 किलोमीटर बाकी आहे. आणि आता आम्ही त्यांनी walk करून आम्हाला चाललोय. पार्किंगचे घेतले 600 भाई रुपये. 600 रुपये घेतले भाई, म्हणजे आणि आम्हाला 600. बोलत होते तो की तुमच्या रात्री झाली म्हणून कमी घेतले, नाही तर आम्ही 2000 रुपये हा, घेतले ते आणि बोल- दुपारपासून लावले. जे पण मॅचला बघायला दुपारी आले त्यांच्याकडनं 2000 घेतले म्हणते भाई. 600 रुपये किलो. खूप झाले, खूप झाले. भाई बरं झालं, नशीब आम्हाला पार्किंग भेटली आहे. ट्रॅफिक बघा, हे करता करता क्रॉस करता करता आमची पूर्ण मॅच संपली असते शिवानी. हो, आणि माहितीये का, ठीक आहे ते तर जाऊ दे, या ट्रॅफिक मुळे मला एवढे क्यूट आउटफिटचे क्यूट फोटोज काढायचे होते, ते पण नाही काढले मला. तरी पण माझा चांगला फोटोग्राफर काढणार माझी. माझ्या तिथे गेल्यावरच बघू सगळं. हे बघा ट्रॅफिक बघा भाई. भाई फायनली पोहोचलोय आम्ही गेट नंबर 2. गर्दी आता पण कॉन्स्टंट आहे. मॅच चालू झालेली आहे, स्टावर चालू झाला आहे. 103 not out. Make all the noise you can for Surya Kumar Yadav. तुम्ही अनाउन्समेंट वरनं बघितलं असणार की आम्ही एंटर पण करायचो आणि विकेट सुद्धा गेलेली आहे गाईस. आम्ही इथे पोहोचलोय आणि विकेट सुद्धा गेलेली आहे. सूर्यकुमार यादव आलेला आहे. आता फायनली आम्ही पोहोचलोय. हे आमच्यासाठी पण नंतर. चला पहिले चल. ओ भाई साहब, क्रेझी. शिवानी काय व्ह्यू आहे याला? भाई हा फर्स्ट टाइम आम्ही या व्ह्यू मध्ये बघतोय गाईस. इथे सगळे लॉन्च मध्ये बसले आहे. इथे पण आम्ही बसू शकतो. क्रेझी व्ह्यू आहे, डायरेक्ट क्रेझी. आम्ही जस्ट पोहोचलोय है ना. फर्स्ट टाइम एवढ्या जवळून बघते मी. फर्स्ट टाइम. माय गॉड. हे बघ ना, इथे स्क्रीन पण लावलंय. बघा ज्यांना दिसत नाही ना जवळ, इथे स्क्रीन पण लावलंय बघ. स्क्रीन पण लावलंय. VIP बाई. आता आपलं हे कुठे बघ. गाईज मजा येणार आहे आम्हाला. खूप बढ़िया सी भेटली आहे. रोहित शर्मा नाही खेळत आहे. What is this question? What is this? भाई नमनदीर आणि क्विंटन डिकॉक खेळतोय. स्कोर कार्ड बघून घ्या.
मजा येते की नाही तुला? हा, तुला तर आवडत नव्हतं, मजा येते की नाही तुला? भाई ही आम्ही इतक्या जवळून बघतोय, इतक्या जवळून बघतोय इतक्या ना जवळून बघतोय match. आणि हे बघा. मला अजून एक गोष्ट आहे, हे बघा, ही रिअल चालू आहे आणि ही टीव्हीवर चालू आहे. मला माहिती नव्हतं असं होतं. तुला माहिती नव्हतं असं? तुला माहिती नव्हतं हे? मला माहिती नव्हतं TV हा तो. नाही, इथे म्हणजे ह्या स्टँडला दिलेलं आहे का? सगळीकडे नसतं, फक्त या स्टँडला दिलंय. भाई रिअल टाइम असं Guys, वाटतं की इथे पण इथे match. Guys, आम्ही तुमच्यापेक्षा पहिले मॅच बघतोय, तर आम्ही कोण जिंकलं हे तुम्हाला पहिले सांगून देणार. यार नमन दिलं मला नाही. यार मला असं वाटतंय मी जेव्हा म्हणजे कुठे आपल्या इथे बघते ना टीव्हीवर तो ग्राउंड काही मला नंबरदीर सोबत नंबरदीरला काही सांगायचं पाहिजे. नाही नाही, त्याला जेव्हा पण मी त्याचा व्हिडिओ काढायला जातो ना तेव्हा तो सुंदर काढतोय, आणि जेव्हा तसा व्हिडिओ ठेवला तेव्हा चक्का मारतोय भाई. व्हॉट इज दिस भाई? व्हॉट इज दिस भाई? क्विंटन डिकॉक खेळता काही आता. भाई यांनी आमच्यासाठी पोटॅटो चीज पण ठेवलाय. थँक्यू क्लब अँड मुंबई इंडियन्स, तुम्ही आमची एवढी काळजी घेताय. थँक्यू सो मच. असं तुमच्या फॅमिलीला प्रेम करत राहा तुम्ही. काय आम्ही टीव्हीवर आलो पाहिजे, प्रे करा आमच्यासाठी. आम्ही टीव्हीवर आलोच मला पाहिजे. एकदा TV वर यायचं यार. काही ती वाईट आहे. फोनवर ते काकू माझ्याकडे बघत होते गेड्या. आता खूप मजा येते. काय करताय तू? राईट लेफ्ट राईट लेफ्ट. भाई नमन आणि क्विंटन इतका जबरदस्त खेळतोय ना आता. स्कोर बघा गाईस, 97 for 2, 10 ओव्हर. अजून आणखी हार्दिक पांड्या वगैरे तरी यायचंच आहे अजून. भाई हार्दिक आल्यानंतर कहर डायरेक्ट. मी हार्दिकच वेट करते. हार्दिक आणि शॉट आहे भाई. भाई क्विंटन आणि नंबर इतका फाडतोय ना भाई डायरेक्ट. ये बॉल पे क्या करता है? शॉट है भाई. भाई भाई नमननी 50 मारलेत. 50. आया आया आया, कौन आया? हार्दिक भाई आया. हार्दिक भाई. मारली भाई. भाई साहब, भाई काय कॅच पकडली आहे भाई. तुम्हाला रिप्ले दाखवतो. रिप्ले बघा इथे. हे इथे दिसतंय. अरे बाप भाई साहब, हे तुम्ही एक्सप्रेशन बघा. भाई साहब क्रेझी वे. इथे येऊन पण पाणीपुरी भेटली याला. कशी आहे टेस्ट? मेरे को भी ट्राई करने का. ये मैं ट्राई करूँ क्या? थोडा तिखट बनवला ना. मला तर तेच पाहिजे. नाही, जास्त गोड वाटतं. गाईज आमची पेटपूजा चालू झाली आहे. आम्ही गेले आहे पाणीपुरी पासून चालू. इकडे पण बाकी पण सगळं खायला आहे, ते सगळं आम्ही हळूहळू टेस्ट करू. काय शिवण, तुला कसं वाटलं पाणीपुरी? मजा येते की नाही? हां, मजा येते की नाही तुला? थँक्यू सर. पण मला एवढा नाही खायचं, थोडं थोडं काही सगळं लागलेलं आहे.
खाली पण आहे. गाइस गाइस वेव चालू हो गया, वेव दिख रहा है क्या? सब लोग हाथ उठा रहे भाई लोग. हार्दिक भाई ये हार्दिक लावायचं ना. काय 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 कुछ भी सच में देखा, कुछ भी बोल रही है. मैंने बोला और देखा भाई. हार्दिक भाई भाई एवढ्या शॉक मध्ये काय भाई, एवढी खतरनाक गोष्ट झाली आपल्यासोबत. सांग काय झाली तर. भाई हार्दिक पांड्या तुम्ही येते इथेच राहा भाई, तुम इधरच राहो. हार्दिक ए हार्दिक हार्दिक भाई भाई इनी हार्दिकला आवाज दिला. बघितला इनी हार्दिकने आवाज दिला आणि हार्दिकने बघितलं नाही पाहिजे. नाही 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 एवढं नको बोलू. एवढं नको बोलू. हार्दिकने नाही बघितला पण तुझा मोमेंट आला भाई, तू टीव्हीवर आली. क्रेझी हो गया भाई, डायरेक्ट टीव्हीवर आली. याच्यानंतर तुम्हाला आम्ही स्क्रीनशॉट इथे अटॅच करू. स्क्रीनशॉट नाही, व्हिडिओ ऍक्च्युली प्रॉपर 1 सेकंडचा व्हिडिओ आहे, तो आम्ही अटॅच करू. सोमवारचा उभा हार्दिक पुढे ना शिवानी, पुढे. तुला जे मी एवढा वेळ दिला मेकअप करायला, आवाज आला की बोल बोल बोल. हार्दिक अरे कुठे बघितलं तू? असा करतोय तू? बघितला असा केलं तर बघितला का तो? हार्दिक एवढं दूर जाणार आहे गावात. हे आम्हाला मानव आणि उत्तम उन्नती पण भेटले. मानव भाई इथे काय चालली यार? इथे काय चालली? बघा झगडे करताय बॉल साठी झगडे करताय. अरे क्या श्रेयस भाई, थोड़ा और बोरमिटा खा लिया होता, थोड़ा ताकत लगाया होता, इधर तक बॉल आने को बनता था यार. ये इधर नीचे स्टैंड पे बॉल आया भाई. क्या शिवानी, थोड़ा सा ताकत चाहिए था. 10 मीटर और. अरे श्रेयस भाई क्या कर रहे हो? ये पिछले साल भी नॉकआउट कर दिया, इस साल भी कर दिया यार. ये भाई 50 मार दिया श्रेयस भाई ने. ऑफिस में भाई, सीट ऑफिस में. बुमराह बॉलिंग एंड श्रेयस भाई हिटिंग. 2 ओवर में मैच खत्म है सर. अभी आपने जो बोला था सही था. 17 में खत्म करने वाले हैं. और मारेगा 50 रन हो गए उसके. क्या यार, क्या है सर? घर से खाना खा के आया था ना. बहुत मारा यार, बहुत ज्यादा ही मार गया बेचारे शिवानी. 220 मिला तो भी कम था. नहीं 220 ठीक था, मतलब कम था. ये बहुत ही कम हो गया यार. आई शिवानी बिचारी शिवानी मला सपोर्ट करायला आली आणि मलाच तिला सपोर्ट करावा लागत आता. ए भाई कॅच आहे, कॅच. भाई अशा पद्धतीने मॅच झाली आहे ओव्हर आणि आपण हारलोय. पंजाब जिंकले गाईज. सगळे पंजाबचे सपोर्टर मस्त करते. हे आपण हार गे, मुंबई हार गे. पंजाब वाले तिकडे आहेत, सगळे मस्त खुश आहे आणि मुंबईवाल्याची हालत तुम्ही बघूच शकता गाईज. दादा पण मुंबईचा सपोर्ट आहे, दादाची पण हालत तुम्ही बघू शकता गाईज. शिवानीची हालत पण तुम्ही बघू शकता गाईज. तर काही अशा प्रकारे आमची मॅच झाली आहे एंड. आता प्रेझेंटेशन सेरेमनी चालू आहे, पण आम्ही विचार करतो की आम्ही आता निघू. यार फर्स्ट टाइम कसा असं होता? झालं, मला बोलायचंय, फर्स्ट टाइम असं झालं की मी मॅच बघायला आली आणि मी ज्या टीम कडनं नाहीये, म्हणजे ज्या टीम कडनं आहे ती हारली. ए चल चल चल. हो, याच्या आधी मी सीएसके कडे आली होती, आपण हे सीएसके जिंकली होती. याच्या आधी आपण ते साऊथ आफ्रिकावरती हे बघायला गेलो होते. तेव्हाही जिंकली होती. लेवल 2 चा बोलत. तेवढं एकदम बढिया भाई, मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. वर्थ मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आम्ही आतापर्यंत जे पण मॅचेस बघायला आलो ते नॉर्मल ह्याच्यामध्ये नॉर्मल तिकीट्स होते. नॉर्मल जिथे आपले कॉमन लोक होतं बसतात तिथे आम्ही बसायचो. पण आज आम्ही फर्स्ट टाइम स्टेज 2 ला बसतो आणि इथे ऑलमोस्ट सगळे VIP आणि सगळे काय म्हणतात इन्फ्लुएन्सर, मोठे लोक IPS वगैरे असे बसतात. IPS वगैरे बसलेले होते.
तर ते मस्त. आणि त्यांचं मग ते म्हणजे असं ना एकदम वेगळा एक्सपिरियन्स झाला. असं कधी वाटलं नव्हतं की आपण एवढ्या म्हणजे ड्रीम स्वप्नामध्ये पण विचार नव्हता केला की असं कधी काही होईल म्हणून, की आपण जे नॉर्मल सीट्सवर बसत आहे ते आमच्या पॅशनमुळे, तुमच्या प्रेमामुळे आम्हाला एवढा मोठा चान्स मिळेल की आम्ही प्लम थ्रू इथे येऊ. तर हे खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं आणि हे- वेगळाच yes. एक्सपिरियन्स होता. आणि खूप म्हणजे असं मला तर खूप इमोशनल वाटत आहे. खूप मोठी गोष्ट आहे. मे बी कोणी म्हणेल की नाही इतकी मोठी गोष्ट नाही आहे वगैरे, पण पण ही आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण की आम्ही कधीच विचार नव्हता केला की इथे खायला पण असतं आणि इतकं काय काय खायला. तुम्हाला काय सांगू, सगळंच स्वीट्समध्ये सगळं जे पण खाल्लं नाही ते सगळं बापरे. सो बेस्ट एक्सपिरियन्स. थँक्यू प्लम अँड थँक्यू ऑल ऑफ यू. All of कारण की you. तुमच्यामुळे आम्ही इकडे, तुम्ही आमच्या व्हिडिओला एवढं प्रेम देता त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे लोक रिकग्नाइज करतात आणि आम्हाला चान्स देतात तिथे यायचा आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचायचा. तर थँक्यू ऑल ऑफ यू. येस, मला पण तेच म्हणायचं आहे. आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप जास्ती प्रेम, तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल होत आहे. थँक्यू गाईज, थँक्यू. असं सपोर्ट करत राहा. आता पुढे काय होते तुम्हाला बघत राहा. तर गाईज आम्ही आता जस्ट निघतच होतो, थांबलो आणि आम्हाला आमची फॅमिली भेटली गाईज. युट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली. मजा आली तुम्हाला भेटून यार. थँक्स गाईज. पण भाई इंडियन्स, आपले मुंबई इंडियन्स हारले यार. कम बॅक स्ट्रॉंगर गाइस. नाही, मला एक प्रश्न आहे, मला एक जेन्युइन प्रश्न आहे. बुमराने लास्ट इयर एवढी ऑफर टाकली, या वर्षी त्याला ऑफर टाकायला काय होत आहे? मे बी तो इंजरी कन्सर्न मुळे थोडासा तो स्वतःला थांबून ठेवतोय मला इंजरी वाटतं कन्सर्न काहीतरी मुळे. त्याला पाठवावं लागेल रे, बोर्नविटा वगैरे. आपण करू, त्याला मी कॉल लावतो आज रात्री. आज रात्री जरा चर्चा, जरा बोलू दे सोड आम्ही. चाय विथ चाय. भाई बाउन्सर आणि स्लो बॉल टाकतोय यार, प्रत्येक भाई बाउन्सर. श्रेयस अय्यर त्याचा टीममेट आहे, दोघं कायच्यात खेळतात भाई. तो रीड करतोय. काय मारले मारलं त्याला लास्टचे 2 छक्के एकदम क्रेझी मारले भाई. की नमनदीरनी तिथे पहिली कॅच पकडली असती तर मे बी गेम थोडासा फिरला असता. मजा आली गाईस, थँक्यू सो मच. असं सपोर्ट करत राहा. परत गाईस आमची अजून एक फॅमिली मेंबर. तुझं नाव काय? भक्ती. भक्ती आम्हाला आणि भेटली हे ते आपले ब्लॉग बघते, आमचे ब्लॉग बघते, सगळे बघते. सगळे, टू बी प्रिसाइज सगळे. चालेल, थँक्यू सो मच, थँक्यू. असं सपोर्ट करत राहा, ठीक आहे. हो. चलो बाय बाय. भाई शिवानी काही म्हण, पण मुंबईची लाईफ तर, नाईट लाईफ तर भारी आहे. मुंबईला शिफ्ट व्हायचं का? होऊ शकतो. काहीच काय म्हणते तुम्ही, मुंबईला शिफ्ट होऊ नको का? मुंबईला शिफ्ट व्हायचं का भाई? आपण जे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं त्याचं काय एवढं छान वाटत आहे. भाई? पण तुला लागेल तर काही खाली. काय लागणार? चलो तर गाईज आम्ही फायनली पोहोचलोय आमच्या पार्किंग एरियामध्ये. इथे शिवानीचे शूज रेस्ट करताय, इथे शिवानी रेस्ट करताय आणि तिथे आमची गाडी रेस्ट करताय गाईज. बट त्याच्या आधी मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. इथे सुंदरशी बिल्डिंग दिसते ना मला. आणि मला हे बघून तर असं वाटलं की आम्ही ना ते इटलीला वगैरे आलोय बघ. इटलीला असतं ना असं, हा, ते पैसे फेकतात बघ. इटली की कुठे असतात ते? इटलीलाच असतात मला वाटतं. सो आम्हाला असं वाटतं गाईज की दिस कॅन बी द बेस्ट एंड टू दिस ब्लॉग. आता काही नाही, आम्ही फक्त घरी जाणार आहोत आणि मम्मी पप्पांना पिक करून डायरेक्ट पुण्याला शर्टकडे जाणार आहोत. मम्मी पप्पांना ठेवलेलं आहे, त्यांना तिथं पिक करू आणि मग डायरेक्ट निघू. कारण की आता उद्या आम्हाला परत कामं आहे आणि आम्ही आज रात्रीच ट्रॅव्हल करतोय. आणि येस, अनएक्सपेक्टेड होतं सगळं आणि पण एकदम परफेक्ट झालं. तर याच्यावरून आपल्याला काय शिक मिळते मित्रांनो, की अनएक्सपेक्टेड गोष्टी नेहमीच छान असतात. येस, तर गाईज परत एकदा मला भेटला अनएक्सपेक्टेड नवरा एवढा सुंदर, ते पण अरेंज मॅरेज मध्ये. अनएक्सपेक्टेड आणि अनप्लॅन्ड. तर गाईज येस, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला परत म्हणतो की तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर खूप सारे कमेंट करा, खूप सारे लाईक द्या. या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय जास्ती आवडलं त्याचं सेकंड स्पिन करा, कारण की आम्हाला ते बघायला खूप जास्ती आवडते. परत बघायला तुम्ही नक्की करा. आणि त्याच्यानंतर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल जमत तर सबस्क्राईब करा गाईज, ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना पण हा ब्लॉग शेअर करा ज्यांना स्टेडियम मध्ये बघून मॅच बघायला आवडते, कारण की आम्ही खूप चांगला शूट केलेला आहे. ओके, चलो चला बाय बाय गाईज, भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये.